DN नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिटिंग स्टेशनमुळे त्याच्या अवतीभोवतीच्या परिसरातील DN नगर आणि गुलमोहरच्या परिसरातील पुनर्विकासावरती निर्बंध आलेले आहेत। त्यामुळे सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस राहत असून मध्यमवर्गीय माणूस राहत असून अनेक बिल्डिंग्स या 1970, 80 आणि 90च्या दशकामध्ये तयार झाल्या असून आता त्या मोडकळीस आलेल्या असून त्या ठिकाणी बिल्डिंगला C1 ची नोटीस येऊन सदर मध्यमवर्गीय कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली अध्यक्ष महाराज। सदर लक्षवेधी ही मागच्या अधिवेशनामध्ये ही मांडली होती। त्यावेळेला DN नगर येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेले टॉवर्स अन्यथा शिफ्ट करून सदर परिसरामध्ये रिलीफ देण्याचा त्या ठिकाणी शासनाने कबूल केलं होतं आणि पुढच्या अधिवेशनाच्या आधी म्हणजे या अधिवेशनाच्या आधी सदर प्रक्रिया पूर्ण होईल असं म्हटलं होतं। आता उत्तरामध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की DN नगर येथील ट्रान्समिशन टॉवर शिफ्ट करण्याकरता 2 पर्याय हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला सुचवलेले असून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने त्याची मंजुरी दिल्याच्या नंतर ते शिफ्ट करण्यात येतील। अध्यक्ष महाराज, माझे 2 स्पेसिफिक प्रश्न असे आहेत। 2 पर्याय सुचवणं म्हणजे हा प्रश्न सुटणार नाही अध्यक्ष महाराज। पर्याय सुचवल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची टीम येणार, त्याची टेक्निकल फिजिबिलिटी करणार आणि त्याची टेक्निकल फिजिबिलिटी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आपलं अप्रूव्हल देणार, त्याच्यानंतर ते टॉवर शिफ्ट होणार। या संपूर्ण प्रक्रियेला खूप मोठा कालावधी लागणार अध्यक्ष महाराज। माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये DN नगरच्या जमिनीवर असलेले टॉवर्स हे अन्यथा शिफ्ट करून त्या ठिकाणी असलेल्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का? आणि माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये सदर प्रक्रिया शासन केंद्र शासनाशी बोलून पूर्ण करू शकले नाही तर DCR मध्ये बदल करून फ्लोटिंग FSI ची पॉलिसी आणून सदर ठिकाणी त्याच्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमित साटम साहेबांनी जो एव्हिएशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडी त्यांना माहिती देऊ इच्छितो की 18 फेब्रुवारी 2025ला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या समवेत या संदर्भात बैठक झाली। 18 फेब्रुवारी 2025लाच मुख्य सचिव नवी 1 यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्राद्वारे कळवलं की आमच्याकडे 2 पर्यायी जागा आहेत, त्याच्यामध्ये ही सिस्टीम जर आपण शिफ्ट केली तर लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळणार आहे। आणि आता सन्मान्य अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी आहे की ह्या दोन्ही जमिनीचे प्रस्ताव हे एव्हिएशन अथॉरिटीकडे दिल्लीला गेलेले आहेत आणि आजची त्याच्यातली अजून एक पुढे गेलेली बाब अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एव्हिएशन मिनिस्टरशी चर्चा झालेली आहे। ते देखील या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत आणि म्हणून अमित साटम साहेबांनी जी मागणी केली की 8 महिन्याच्या आत हे शिफ्ट होईल का, तर ते नक्कीच शिफ्ट करण्याची भूमिका शासनाकडून घेतली जाईल। आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की 8 महिन्यामध्ये जर झालं नाही तर फ्लोटिंग FSIच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेईल का? 8 महिन्याच्या आतमध्ये हे जर झालं नाही तर त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक विचार शासन नक्की करेल।